बुलेटिनला सुरुवात करूयात। बुलेटिनची सुरुवातीची ब्रेकिंग बातमी। समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या 82 किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण आज होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिर्डीजवळील कोकमठाण इथं लोकार्पण होणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यातील या महामार्गाचा लाभ नाशिक, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यासह इतर मोठ्या भागाला होणार आहे। या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाची पुणे मुंबईकडील वाहतूकही अतिशय कमी वेळात होईल। त्यामुळे कृषी उद्योगासह इतर उद्योग आणि व्यवसायांना देखील चालना मिळणार आहे आणि रोजगार वृद्धीच्या दृष्टीने या महामार्गावरील दळणवळण उपयुक्त ठरणार आहे। याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण यांच्याकडून। लक्ष्मण, आज लोकार्पण होतोय समृद्धी महामार्गाचा हा दुसरा महत्त्वाचा टप्पा। समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणाला पुढच्या काही तासामध्ये सुरुवात होईल। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हेलिपॅडवर आल्यानंतर ते कोनशिलेचं अनावरण करून या सभास्थळावरती येणार आहे। आपण सभास्थळावरती आता आपण आहोत आणि या ठिकाणी अशा प्रकारचं भव्य दिव्य व्यासपीठ जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे। वातानुकूलित सगळं यंत्र जे आहे ते या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे। व्हीआयपी चर्च जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। भव्य दिव्य अशा स्वरूपाचा स्टेज, बॅकड्रॉपला मोठ्या प्रमाणात एलईडी वॉल जे आहे ती लावण्यात आलेली आहे। तर हा संपूर्ण डोम जो आहे तो अतिशय उंच स्वरूपामध्ये घेण्यात आलेला आहे। कुठलाही प्रकार, कारण दुपारच्या वेळेला ही सगळी सभा होणार आहे आणि या सभेच्या दरम्यान उन्हाची तीव्रता अधिक असणार आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वातानुकूलित यंत्र जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। अशा प्रकारची कूलरची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर या ठिकाणी स्प्रिंकलरचे फॅन जे आहे ते देखील बसवण्यात आलेले आहे। येणाऱ्या नागरिकांना कुठल्याही प्रकारची या ठिकाणी त्रास होऊ नये, उन्हाचा त्रास होऊ नये याची खबरदारी जी आहे ती या वेळेला घेण्यात आलेली आहे। आपण जर या संपूर्ण डोमचं रेखाट बघितला तर हे डोम जे आहे ते मोठ्या प्रमाणात उंच बनवण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या नागरिकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय आहे ती होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था या संपूर्ण प्रिमायसेसमध्ये करण्यात आलेली आहे। 5000 खुर्च्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे आणि येणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी पाण्याची बॉटल असेल, त्याचबरोबर नाश्त्याची व्यवस्था, 2 बिस्किटचे पुढे जे आहे ते या ठिकाणी देण्यात आलेले आहे। कारण या ठिकाणी येणारा नागरिक जो आहे त्याला कुठल्याही प्रकारची तसदी होऊ नये। आपण जर हे दृश्यांमध्ये बघितलं तर अशा प्रकारचं एक पॅकेट जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये 2 बिस्किटचे पुढे आहे, पाण्याची बॉटल आहे आणि फरसाण अशा प्रकारचं खाद्यपदार्थ जे आहे ते येणाऱ्याला प्रत्येकाला अशा पद्धतीने त्याची मांडणी देखील या खुर्च्यांवरती करण्यात आलेली आहे। त्यामुळे 5 ते 6000 लोक या सभेला येतील आणि या ठिकाणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचं भाषण देखील होणार आहे। त्याचबरोबर महसूल मंत्री विखे पाटील देखील या कार्यक्रमाच्या ठिकाणी भाषण करतील अशा प्रकारची माहिती आहे। तब्बल 1 ते 2 तास हा कार्यक्रम या ठिकाणी चालेल। साधारणतः 3 वाजता मुख्यमंत्री जे आहे ते या समृद्धी महामार्गावर तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवर उतरतील। त्यानंतर 3:15 वाजता ते टोल नाक्यावर लावण्यात आलेल्या कोनशिलेचं अनावरण करतील आणि कोनशिलेचं अनावरण केल्यानंतर टोल नाक्यापासून तर या सभास्थळापर्यंत एक समृद्धी रॅली काढण्यात येणार आहे। ओपन जीपमधून ही रॅली असणार आहे आणि ही रॅली करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या कार्यक्रम स्थळावरती येतील आणि त्यानंतर या ठिकाणी असलेल्या सगळ्या नागरिकांना ते संबोधित करतील। या ठिकाणी या समृद्धी महामार्गाचे फायदे जे आहे ते कशा प्रकारे नागरिकांना होतील याची रोजगार वृद्धीसाठी या समृद्धी महामार्गाचा फायदा होणार आहे हे देखील आपल्याला यावरून दिसतंय। हा जो मार्ग आहे हा शिर्डी ते भरवीर हा 82 किलोमीटरचा मार्ग आहे। या